हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही अर्जुनानं गंधर्वाला गी तपतीला निसंवरणाल काणी निमगुनो ऐकून घेतले. ताका तपती तगेले पूर्वज म्हूण म्हळेल विशयान भारी संतोष जाल्ले. वशिश्ठाले विशय ऐकताना ताका वशिश्ठाल वैरी पूज्य भावन येयले. आनी पुर्वजाल काणी ऐकूची म्हूण म्हळ्यार कोणा जाल्यार संतोश. आमकां आमगेले आज्य जाले पीज जाले कसं की सकड विशेष येता पळय सांगतना भारी संतोष जाता. ओ म्हगेले आज्य आशिल्ले म्हगेले पिजू तशें आशिल्ले काही आमगेले वंशा असल सकड जन आशिल्लीच काही म्हूण सांगून जेवा आतां सूर्यो दुवेक वारडीक करून दिवचे खातीर वैशिश्टाल्या दान पेटयले पळय तो भुंयचेर दिवन येवन कन्यादान करनी. संवरणाक सुर्याल लागीं वचून तपती वारडी करून घेवचें जायनी जाल्यार वशिश्ठाक मांद्र सुर्याल लागीं वचचें जाल्लें. सुर्याले वचून सुर्याले निमून सुर्याल दुवे हाण संवरणा वारडी करून घेतली. सुर्याल लागीं वचूं का जाल्यार वशिश्ठाल एक सामर्थ्य कितलें आसचें पुरो पळय. हें पुराणांत न्हू सांगचें तें पळय फट्टी अशी तशी म्हणटल मसजन आसच्या पुरोची. तें म्हळ्यार सुर्याला वचचें कोणाचें साध्य ना जाल्यार सुर्याल तेजाक कसं की एक थोडे उणें तेजपुणी वशिश्ठाल हांगा आसूं का. सामान्य तेजस्वी म्हूण सांगनाचे आमी. ते म्हळ्यार सूर्यो देवते वशिश्ठ ब्रह्मर्षी जाल्यार एक उज्याल्या वचूं का जाल्यार उज्या इतल्या हुंसाणीच कसलेय एक वता. शिवाय थंडशील सामानाक उजल्या आईस उजेला वेला कर घेवन वचना जाल्यार तसल्यार तसलेय एक कसं की मेल्टींग हें कसं की एक हुंसाण आशिल्लें मांत्र न वचचें जाता. तसल्यार वशिश्ठाल तेजू सुर्याल तेजाक कितलो सुका पळय. सुर्याल लागीं येता वचूं का जाल्यार अर्जुनाकय हे विशयान तो आलोचना येयला. आनीक कसं म्हळ्यार आमगेले म्हणके न्हय खंय तो वशिश्ठान सुर्याला समीप थंय वचून संवरणा खातीर तपती घेवन येयले विशय आयकतना तो नमगला. इतका म्हळ्यार कसं की तपोबल सुका सामान्य ऋषी तो ब्रह्मर्षी म्हणून घेतला न्हय. तागेले तपोबल तितलें सुका म्हणलेलें कुतूहल आसून तो गंधर्वाले म्हणाल की हे गंधर्वा वशिश्ठाले तपस्याचे प्रभाव ऐकूनची म्हगेलें शरीर बारी पुलकित जाला. आनीक कसं म्हळ्यार तागेले विशय मस्त ऐकू का म्हळ्यार आश म्हाका जाला. आनी आमगेले पुर्वजाल पुरोहीत खंय नव्हतो. तागेली काणी म्हाका तूं सांगता वशिश्ठाले म्हणटना कडे गंधर्वराय सांगता काय चित्ररथो तूं ऐकू का म्हूण कितले खूश आस की तितले खूश म्हाका सांगचे विशयान तुवें आसा. इत्या वशिश्ठो ब्रह्मणो मानसा पुत्रो वशिश्ठो अरुंधती पती वशिश्ठ ब्रह्माल मानस पुत्रो आनी अरुंधती लो ब्राह्मण तपसा निर्जितौ शश्वत अजेय अजेयावमरैरपि तो तपसा निर्जितौ शश्वत अजेय अमरैरपि म्हळ्यार ताका आशिना ताका कोपुना तपस्यान सांगला पळंग काम क्रोध उभव यस्य चरणौ समवाहतो आशी कोप या पुरय जयसून घेतला काय तांणी म्हळ्यार इंद्रिय पुरय तांगेले कंट्रोल आशिल्ले म्हूण. तशें तांकां वशिश्ठ म्हणजे इंद्रियाणां वश करो वशिश्ठ इति चोच्यते. इंद्रिय पुरय वश करून घेतिल्ले देखून तांणी वशिश्ठ म्हळेलें नांव घेतिल्लें. मात्र न्हय तेदन कुशीक म्हूण म्हळलो
वशिष्ठाल समकालीन एक ऋषी आशिल्लो विश्वामित्रम. ताका कुशिक म्हणचे कुशिक कौशिक गोत्राचो तो. यस्तु नोच्छेदनम चक्रे कुशिकानाम उदारधीः विश्वामित्र अपराधेन धारयन मन्युमुत्तमम. विश्वामित्रानं वशिष्ठाल विशय मस्त सगळं अपराध केला. जाल्यारी वशिश्ठान कितले कोप येत आशिल्ले. जितेंद्र जल्लेल देखून कोप ताण भायर दाखोवन घेयनी. नानातल्यार वशिश्ठाल तपोशक्ती कितली म्हळ्यार सगळेची विश्वामित्राल वंश कौशिक वंश नाश करचे तसले कोप तांकां आशिल्लो. एक दोग जाणांनी कौशिक वंशाची पुडली जेन्ना काही आनी येवची कशी नंची ना तशी निर्मूल कोण सोडता आशिल्ली त्यांनी. आनी कसं म्हळ्यार विश्वामित्रान कसं सकड कुत्सित कार्य केला म्हळ्यार वशिश्ठाल 100 चेडू ताण नाश केला. एक निमिष भितर तपप्रभावान तांणी एक निमिष भितर विश्वामित्राक निर्मूल करीत आशिल्ले. जाल्यार तची सहन घेवन पुत्र नाश जालेले दुःख समीत सैसून घेतला तांणी. व्रतांश्च पुनराहर्तु शक्तः पुत्रान यमक्षयात कृतांतम नातिचक्राम वेलामिव महोदधी. म्हळ्यार यमाक्षयात म्हणलें खंय यमलोकांतू चमकलेले ते पुत्रांक हाडचे तितले सामर्थ्य वशिश्ठांक आशिल्लें. जाल्यार समुद्र केन्नाय तेजे एक मिती मिरवणूच ना कितलेची हांगा दिल्ला पळय. वेलामिव महोदधी म्हळ्यार कितले न्हंयो येवन मेळ्ळो. पावसाळीन तूं त्या मटा न्हंय येवन समुद्रांत मेळटा. जाल्यार समुद्र ताजे गडी म्हूण स्वल्प फोर्सार उदक पाळ्ळें वयर येता शिवाय समुद्र म्हाका पुरे न्हंयचें उदक चड जालें म्हूण सांगून पट्टणां येवन पट्टण घेवन वचना. कळ्ळें. तशीची महापुरुष वशिश्ठानय त्या परे करनी. तसले जितात्म महात्म वशिश्ठ महर्षीक पुरोहित कोरून घेवन कितलीकी इक्ष्वाकू वंशाचे कितलीकी राय तांगेले चक्राधिपत्यांतू म्हळ्यार चक्राधिपत्य कोरून आशिल्लीचे म्हळ्यार त्या चक्रवर्ती जावन आशिल्ली तांणी. कितलीकी इक्ष्वाकू वंशाचे राय वशिश्ठांक पुरोहित कोरून कितलीकी यज्ञ सकळे यज्ञ यागादी केला. देवेंद्रान कशी देवगुरू बृहस्पतीले नेतृत्वार यज्ञ करची की तशीची कितलीकी राय इक्ष्वाकू वंशाचे तांणी वशिश्ठाक पुरोहित कोरून घेवन यज्ञ यागादी केला. कितलेकी जाणांनी तांतू निश्काम जावन कोरून आसच्या पुरो कितलीकी रायान संकल्पित फल पावचे खातीर कोरून आसच्या पुरो. जाल्यार प्रति यागूय श्रेष्ठ रितीरी तो वर्चस्वी याग जाला. तशी तुमकां ताजे खातीर पुरोहीत जावन एकल्याक घेवका तो पुरोहीत सामान्य जावचे न्हय. वेद वेदांग शिकिल्लो धर्मनिश्ठ जावन आशिल्ले ब्राह्मणाक पुरोहीत जावन कोरून घेवका म्हूण म्हळेलें. कित्याक म्हूण म्हळ्यार तुमी मुखारसून चक्राधिपत्य जावका तुमकां चक्राधिपती जावका म्हूण म्हळ्यार आश आसल्यार पुरोहीत जावका. उडगास असो पृथ्वी सगळीची आमगेली जावका पृथ्वी वयर आमी जय पावका म्हूण खंयच्यो रायो आश करता तो केन्नाय ब्राह्मणांक ताणें मस्त पुरस्कार करून दिवका म्हळ्यार गौरव दिवन येवका. तशें जावन तुमकां धर्म काम अर्थ तत्व पुरे गोत आशिल्ले गुणवंत जावन आशिल्ले जितेंद्र जावन आशिल्ले विद्वांस जावन आशिल्ले ब्राह्मण एकलो पुरोहीत जावो म्हूण सांगून तो आश करता. कोण आश करतने हारैकी करता कोण गंधर्व राय कडेरी अर्जुन गंधर्वाले निमगितके हे चित्र रता. तूं वशिश्ठाल विशयी तूं सांगलो म्हाका आनी सांगका. ताजे पशी चड वशिश्ठाक आनी विश्वामित्राक वैरत्व आशिल्लें म्हूण म्हणलें न्हू तुवें. वैरत्व आतां वशिश्ठ जितेंद्रिय म्हणटा तूं कामक्रोध पुराय गेलो नाशिल्लो वै ताणें विश्वामित्राक श्रापिनी ताका कसले नाश करनी तागेले कुल नाश करनी पुरे म्हणलें वै त्या वै त्या म्हळ्यार वशिश्ठ जितेंद्रियत्व आशिल्लो कामक्रोध आदी ना आशिल्लो म्हूण म्हळ्यार हांव नमगलो. जाल्यार तांकां खंयच्या कारणान वैरत्व जाल्लें ताका कारण आनी ताजे परिणाम दोनीय म्हाका सांगता बाय म्हूण सांगून निमगितो. त्या गंधर्व रायाक भारी संतोश जाता. तो अर्जुनाले सांगता अर्जुना ही आतांची काणी मस्त पुरातन काणी प्राचीन आख्यान म्हणचे हाका. सर्व लोकांत ही प्रसिद्ध काणी ती काणी पुरातन जावन आशिल्ली पुराणा काणी तुका हांव सांगता ऐक. हे अर्जुना गादी म्हळ्यार एकलो लोकप्रसिद्ध जावन आशिल्लो महाराज आशिल्लो तागेलें अन्नालें नांव कुशिक. त्या कुशिक म्हळ्यार कुशिकाल पूत गादील पूत यो विश्वामित्र. तागे लागीं अपार ऐश्वर्य आशिल्लें चतुरंग सैन्य आशिल्लें. तशें जावन त्या विश्वामित्रान
तागेले शत्रूंक पुराय पराजय करून सगळे विश्व गेलून घेतील देखून ताका विश्वामित्र म्हळेले कन्वर्थ नाम गेले एक पण तो बेटे वता बेटे वचून तागेले वटू तागेले चतुरंग सैन्य मात्यस सकडस मस्त सकडी जिंके वराह पुरे बेटे कोरून मस्त कडेन संचार कोरून मरुभूमींतू अरण्य प्रदेशांतू मस्त कडेन सकड चमकल ताका भारी आयास जेलकय आयास परिहार करची कशी म्हूण पळयतना लागीं एक आश्रम दिसले कडेन ते वशिश्टांक गेला आश्रम रायो विश्वामित्रू तागेला आश्रम आयला वशिश्टा बारी संतोष जाले तो सामान्य राय न्हय तो ताका आदरपूर्वक सत्कार करचे खातीर यो तूं भितरी आमगेल्या आश्रमांत आजी आतिथ्य घे म्हणून म्हणलें ते रायाक येतावत पाद्य दिले अर्घ्य दिले आचमनीय दिले आनी तांणी कसं खावचे कंद मूल फल त्या पुरे दिवन विश्वामित्रा सत्कार केले इतले सत्कार केले जाल्यार कसले चिचडून जायना आशिल्ले ते जाल्ली कसं गो तसं वशिश्टा लागीं नंदिनी म्हळेले एका कामधेनू आशिल्ले त्या होमधेनू वशिश्टालो त्या होमधेनूले के वैशिश्ट्य कसं म्हळ्यार ते कसं निमगिल्यार दिता त्या कामधेनूक कसले दिवच्या ना म्हूण म्हळेलें ना ह्या प्रपंचांत पुरे गो तसं पुरे दिता आशिल्लें खंयचे फल निमगिल्यार दिता खंयचे देशाचें फल निमगिल्यार दिता अरण्या जावचे सर्व फलय दिता कितले दूद निमगिल्यार दिता मागीर षड्रसान्न तयार करी म्हूण म्हळ्यार भक्ष्य भोज्य लेह्य चोष्य पानीय ह्या पुरे आसूचे आहार तयार करून दिता पुराय कसं रुच म्हळ्यार अमृता इतली रुचिकय तसले ते कामधेनू आतां भक्ष्य भोज्य मान दितवे हण्ण हंपल मान दितवे कंद मूल मान दितवे म्हणल्यार ना रत्नाहार निमगेल्यार दितकय दिव्य अंबर निमगेल्यार दितकय कामधेनूक दिवचे जायना नातील वस्तू प्रपंच ना म्हळ्यार प्रपंच आसूं सर्व वस्तू ही कामधेनू दिवचे जत आशिल्ले म्हूण लेखन न्हय त्या वेळार विश्वामित्राक आजे हांगा आतिथ्य घे म्हणलें ताका राबयले ते कामधेनू निमती सर्व सकडी सत्कारो वशिश्टान केले विश्वामित्राकय तागेले मंत्र्याकय तागेले तागेले ओट येयले चतुरंग सैन्याकय तागेले ओट कोण कोण येयला पुरे जना तांक कसले आहार इश्ट स ते परे हाडून आतिथ्य केला न्हू वशिश्टान भारी तृप्त जालेकय कडेन विश्वामित्रान निमगेल की वशिश्टा लागीं इतले पुरे तुका साध्य जाली कशी तूं सांगून एक तपस्वी पुरुष तुका हें पुरे करूं साध्य जाली कशी म्हूण वशिश्टान निष्कलंक मनान ते कामधेनू दाखोवन ह्या कामधेनू निमती पुराय जाल्लेले म्हूण सांगलीकय कडेरे ते कामधेनू पळोवन विश्वामित्रा संतोशीत जाल्ले ताजे गळो ताजे निडल ताजे पृष्ठभाग ताका एक हिळल म्हळ्यार गळ्या वयर एक डुब्ब येता दष्टपुष्ट सुजी गायक ताजे बाल ताजे वणटी म्हणटा पळय हे पुरे भारी लक्षणान आशिल्ले की निडल विशाल जावन आशिल्ले आनी दोन दोळय कळक भारी चंद तशी सर्वांग सुंदरी म्हूण येतात कोण गैच्यांतू सुंदरी ती नंदिनी आनी एक विश्वामित्र भारी संतोष की भारी होगळशील की वशिश्टा लागीं जाल्यार सामान्य जनालेक पिशी कसं न्ही म्हळ्यार खंयचे एक श्रेश्ठ सुची वस्तू पळय हें आमकां कसलें जायत आशिल्लें हें आमकां कसलें जायत आशिल्लें म्हणून जाल्यार निमगुच्या जत्वे त्या वस्तू कोणाले आसा त्या यजमानाला हें आमकां दी म्हूण निमगुच्या जत्वे कोणेय निमगिनाची इत्याक म्हूण म्हळ्यार सामान्य आशिल्ले जन समज त्या पुरे आशिल्ले जनाले निमगुच्या भित्ताचे जाल्यार विश्वामित्र सामान्य न्हय न्हय सगळे ते देशाचे अधिपती नव्हतो महापराक्रमी तो सीधा कसले हिंजरीक नाशी वशिश्टाला सीधा निमून चोळकी म्हाका नंदिनी दितवे तूं ते होमधेनू म्हाका दी इत्याक म्हूण म्हळ्यार तुका कसो लागता होमधेनू सांग तुका केवल होमाक जाय आशिल्लें तूप दूद ते पळय तयार करूंक न्हय ते करच्याक श्रेश्ठाती श्रेश्ठ जावन आशिल्ले 1000 गाय दिता हांव तुका त्या गायचे बदलाक म्हाका नंदिनी दिवका म्हूण जावो तेमय न्हय जाल्यार तुका हांव राज्य दिता मेगेलें तूं नंदिनी म्हाका दिवका इतक वापस ती राज्य म्हाका जाय म्हण नंदिनी दिवच्या समर्थीक आसता इतली पुरे आलोचन विश्वामित्रा जाल्यार वशिश्टू खंयचे आश नातील म्हूण हांगा कळटा पळय कोणाकय अखंड साम्राज्य दिता म्हूण म्हळ्यार एक गाय नवो वच्चो म्हूण दिता आशिल्ली की जाल्यार वशिश्टू दिना वशिश्टाक राज्य नाका संपत्त नाका चतुरंग सैन्य नाका कसलें नाका एक गायीक बदलाक 10,000 गायी नाका जाल्यार विश्वामित्रान मेगेल प्रितीचे कामधेनू निमगेल नंदिनीक म्हूण म्हळ्यार कोपूय ना आसलींच कितें आनी म्हळ्ळें की देवता तिथी पितृर्थम याज्यार्थम च पयस्विनी अदेया नंदिनीयम वै राज्येनापि तमानघ हे अनघा म्हळ्यार पापरहिता म्हणटा तूं पाप करून ज म्हणून सुरेख सांगची हें
हे पाप तू निमगुचे म्हण देवतेल पूज करच्याक अतिथी सत्काराक पित्र कार्याक यज्ञ यागाजीचे द्रव्या कतीर नंदिनी म्हाका दिल्लेले ब्रह्मान आतां हांव त्या नंदिनी रक्षण करून हाडला मेगेल धुवशी बळयता आतां तूं म्हाका राज्य दिता भोग दिता ह्या दिता त्या दिता म्हणल्यार नंदिनी दिवच्या मेजान साथ दिजात म्हण लेखला सर्वता हांव दिना इत्या म्हणटाना विश्वामित्र व्हडावन अट्टहासान हांसलो खंय म्हळ्यार त्या हासांत कसं असता अट्टहासान हांसचें केदो ना मलगडाले तराक कोपू तिरस्कार असल्या मान नवें तो तागेले मात्यान तूं ताका दिना म्हणली ताजे कोपू आनीक म्हळ्यार यो वशिश्ट मेगेल्या तराक कसलें हांव सगळी राज्याचो राय व सामान्य एक ब्राह्मण आनी दिना म्हूण म्हणली कुडले जल्वे कडेन म्हूण म्हणल्यार बरी व्हडावन हांसलो खंय तो हांसून म्हळाल खंय तूं तपस्वाध्याय करच्याकच आशिल्लो एक शांतीप्रिय ब्राह्मण तूं कळवे तुगेले तसले ब्राह्मण शौर्य असवे पराक्रम असवे कांय ना न्हय जाल्यार कितले धैर्य पडले तुका मेगेल तसले रायान निमगेले उतर तिरस्कार केलो तुवें हांव तुका कसं म्हणलें एक अर्बुद म्हळ्यार एक 10,000 धेनू दिता ताजे बदला खातीर पूण हे धेनू दी म्हळ्यार तूं आयकलवे ना न्हय जायत तूं सांगलें म्हणलें मात्राक हांवें धेनू सोण वता म्हूण तूं लेखलावे तशी सोण वच्चाक येना हांवें इत्याक म्हूण म्हणल्यार रायू जाल्लो ताका जाय आशिल्ली वस्तू ताणें पावचेची पक्कन ताका पावच्या जायना म्हळ्यार ताका कोणेय वीर क्षत्रीय म्हणाची तशें हांव न्हू हांव क्षत्रीय योग्य जावन आशिल्लें म्हगेलो स्वधर्म सोडयना हे अनर्घ धेनू बलात्कारान हांव घेवन वता म्हूण सांगून विश्वामित्र सांगता तस दुरभिमान ते अहंकार म्हणटाची जाल्यार आयकना नातल्या बरी करून वशिश्टान प्रशांत जावन उत्तर दिली खंय वशिश्ट सांगता खंय बलहस्तश्चासि राजाच बाहुवीर्यश्च क्षत्रियः यथा इच्छसि तथा क्षिप्रं कुरु मा त्वं विचारय हे राया तू क्षत्रिय कुलाचो श्रेष्ठ राय म्हणेल बाई भुजबल पराक्रमी बाई अप्रतिम पराक्रमी म्हूण तुका म्हणू पुरोची प्रसिद्ध जाला तूं म्हाका कसले संशय ना हां तूं कशी इच्छ केला म्हळ्यार तांडून व्हरचेचें म्हूण तूं लेखला जाल्यार तशी करी इत्याक म्हूण म्हळ्यार हांव कसलें करूं जायना तूं रायू तुगेलें तर हांव कसलें करूं जायना म्हूण म्हणटना जाल्यार कसलें कार्य करतना ताजें विवेचन करता म्हणस म्हूण तितलें सांगल्यार विश्वामित्राक वशिश्टान तितलें छंद करून सांगल्यार त्या नंदिनीक हांव व्हरूनच होमधेनू ती ताका ब्रह्मान दिल्ली हें कसलें विवेचन ना अशी विश्वामित्र कसो करता त्या नंदिनीक तांडून व्हरूंक पळयता जाल्यार ती नंदिनी कुडल्या मेळ्ळी विश्वामित्राक ना ती ताका धरूंक मेळनाशी एकडे तेकडे धांवतरस कळ्ळें कडेन तीक दुखोवचें नज इत्याक म्हळ्यार आमी प्रार्थना केल्या रे कसं निमगेला तें दिता तसले धेनूक दुखोवचें नज म्हणलेली ती प्रज्ञ ताका आशिल्लें तशें हांव न्हू ती विश्वामित्र ती तागेले सेवका पुरो सांगता जपान जावन धरका तिका दुखोवचें नज म्हूण कडेन रे सुरवेक तितलें हें केलेलो मागीर कोप येयलो ताका कोप येवन बड्डो काण मारलो खंय चाटीन मारलो खंय ती हंबा करून वशिश्टा लेद्रा वचून राबली खंय रडतरच खंय दोळे दुखून पाप तिगेले उद्दा दोळे दुखून उद्दा येवचें पडून वशिश्टा खंय दोळे दुखून उद्दा येयले खंय चेडा तूं हंबा म्हूण रडली कुडलें हांव आयकतरच जाल्यार हांव कसो करचें विश्वामित्र तो तुका बलात्कारान व्हरता हांव मेगेल कोतस न्हू तुका गूण हांव ब्राह्मण ताजे नंतर आतां काम क्रोध पुरे जय पावली नंतर कोणा जाल्यार क्षम करचे गुणाच्यो हें क्षत्रिय तुका तितली यातन दिता हांव तुका रक्कू जायना इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका तागेले वयर कोपूय येना हांव कसो करचें म्हूण म्हणटना ते पळयत विश्वामित्र नंदिनी घोवन विश्वामित्र तागेलें सैन्य घेवन येता रस्त्या पळोवन तिका भयण जालें वशिश्टा लागीं येवन म्हणलें की हे वशिश्टा तूं म्हाका अन्नाल बरी विश्वामित्राल सैनीक म्हाका इतली हिंस दितरसची तूं पळयतरस कळ्ळें ते हिंसे सैसूच्या जत्वे म्हाका इतल्या हंबा करतना तूं कसलें निमगिना न्हय तस न्हय इत्याक तूं इतलें उदासीन जावन आस हांव निर्गती कशी जाल्लें न्हय म्हाका चाटीन मारून घालतरसची तशें हांव हांव दुख्खान रोवन घेतरस म्हणून सांगून इतलें रडता म्हूण सांगून ती म्हणटा तेदना गेले अस्त पळयतना इतलें दुख्ख आसोवचें दुख्खाचें उतर उलयत न्हू जाल्यार वशिश्ट तोंडा वयरचें एक चूर कोप समीत दाखयना काय वशिश्ट
इत्याक म्हण मला ताण म्हणला न्हय हांव कोणाले वयर कोप्प ना म्हणून. नंदिनीक वशिश्ठ निमगीत कई क्षत्रियाणां बलं तेजो ब्राह्मणानां क्षमाबलं क्षमा माम भजते यस्मात गम्यताम यदि रोचते. पळय नंदिनी तुका गोत्तस न्हय क्षत्रियाक शारिरीक बल आसूचें ब्राह्मणाक क्षमेची बल म्हणटाच. म्हाका क्षमा गुण चड आसा हांव कसो करचें मिगिल हें क्षमा गुण सोडूं येतवें. पळय तुका इच्छा आसवें तूं तागे लोट वस नंदिनी म्हूण कळवें. वशिश्ठाक काय नंदिनी होर्न 10,000 धेनू दित म्हळ्यार नाका साम्राज्य नाका जाल्यार नंदिनीक वशिश्ठ परित्याग करूक सिद्ध शिवाय क्षमा गुण सोडूं सिद्ध न्हय म्हणटना इत्याक तांणी म्हणलां न्हय. आतां म्हणली न्हय तांणी तुका इच्छा आसल्यार तूं तागे लोट वस जाल्यार तुका जाल्यार सोडूं हांव तयार मिगेल क्षमा गुण सोडूं तयार ना म्हूण म्हणल्यार बरें जालें न्हय. ती बारी दुख्ख जालें की नंदिनीक कडेन रे तिनं म्हणके किमन्युतक त्यास्मी भगवन् देवं त्वम् अन्यदेवं त्वं प्रभाषसे अत्यक्ताहं त्वया ब्रह्मन् एतुं शक्या न वै बलात्. हे महर्षी तूं म्हाका सोडून सोडवेत आसल्यार म्हाका परित्याग केल्लो वे आतां तूं तशी सांगता न्हय वच जाल्यार बस म्हूण ताजेर तुका कसो न्हय तूं म्हाका सोडलां म्हूण न्हय. आतां जावं न्हू तूं मनपूर्वक म्हाका सोणी म्हूण जाल्यार रे कसो जाल्यार विश्वामित्राल सैनिकाक म्हाका तांडून व्हरूं जायना. तदनां वशिष्ठ म्हणके न त्वां त्यजामि कल्याणी स्तीयतां यदि शक्यते दृढेन धाम्ना बद्वेश वत्सस्ते ह्रियते बलात्. चेडा हांव तुका सोडलें म्हूण तूं लेखतवें खंडीत हांव तुका सोडना केन्ना जाल्यार सोडना. तुका सामर्थ्य आसा तुगेलें सामर्थ्यान तूं म्हगेलें आसूं येता. पळय तुगेलें वासराक विश्वामित्राल सैनीक बांदून घेवन व्हरतर आसा पळय सुरवेक तूं तें राख म्हूण वशिश्ठान तूं म्हगे लागीं आसूचें स्तीयतां म्हूण म्हणलें ना बा तूं म्हगे लागीं आसूं येता यदि शक्यते तुका साध्य आसा जाल्यार तूं म्हगे लोटू आसूं येता म्हूण म्हणलें कुडलें नंदिनीक वशिश्ठान आशिर्वाद दिल्या बरें जालें की म्हाका कोण्णें तांडून व्हरच्याक साध्य ना म्हळ्यार एक दृढ विश्वास त्या नंदिनी जालें ती तेगेले माथ्ये गोळो पुरे वयर करून पळयतना दोळ्यांनी गरगरान व्हडली भयंकर जावन दिसली की जोर कोप येयली गाय तिगेले दोळो तांबडो जालो येद्दोळ ते हंबा हंबा करून दैन्यान आपयत तशी लत्त हंबा म्हणून गर्जन करतकय विश्वामित्राल सैन्य 4 दिकांनी मर्दन करून सोडलें. हांडून घालचे बल्लान मारचे पांयान मस्तूचे धांवडांक घेवन वचचे अशें पुरे करतरस सगळीं विश्वामित्राल सैन्य मर्दन करता तिका कोप येतरस कळर पळयताची विश्वामित्राल सैनीक 12 गंटे सुर्याक माती वयर करून पळोवचें कोणाच्यान जाता तशी हिगेल तेज पळोवचें जायना तांकां साध्य जायना. खंय तर म्हळ्यार तांणी पळयत तिगेले बल्ला दुखून तांबडो विंगळ उचलायत खंय ती बल्ला दुखून पहलव म्हणलें एक सैन्य समूह सृश्टी केले वंटी दुखून द्राविड शक सैन्य उत्पन्न केले योनी दुखून यवन सैन्याचे उदय जलके तिगेल शेण मूत तंतु दुखून शबर सैन्य इलके तिगेल कुर्टाचे 2 बदी दुखून आनी तोंडा दुखून भायर येता पळय पेण तंदुकून पौंड्र किरात यवन सिंहळ बर्बर कस चिबुक पुलिंद चीण हूण केरल म्लेच्छ नाना जाती जन उत्पन्न जावन भायर येतना नाना अस्त्र नाना शस्त्र पुरे घेवन विश्वामित्र पळयताची तितली सैन्य तिगेल्या देहा दुखून सैन्य येतरस विश्वामित्राल सगळी सैन्य निर्नाम करून दवरताची. विश्वामित्राले सैनिक पुरे धांवन गेलींची कितली की जन मेल्लींची जाल्यार वशिश्ठाले ते सैनिक कळवे तांणी कोप जाले विश्वामित्राले सैन्यांतूल जनान तांच्यान तांणी भिवन प्राण सोडलेले शिवाय हांगेल निंत तांतू एक मरण जैनिके. नंदिनी ती विंगड कसले उचकुना विश्वामित्रान हांगा दुखून वचुका तितले ती गेले. वशिश्ठाले सगळे पवित्र तपोवन तई पुराय जना मरण कोरनो पुराय जना मारनो असह्य करून घालची कुशी नंदिनीक ना पळया कितले चंद तिगेले मन म्हूण सांगून तशी वशिश्ठाला आश्रम भूमी खंय आसा पळय तांत दुखून 27 मैली तेकडे विश्वामित्राला सैन्यात धांवडा न्हू मागीर तांणी म्हाका येयलीच की त्या सैन्या रक्षण करतले कोणें ना विश्वामित्र राबून पळयतरच ताका बारे आश्चर्य दिसलें की तो म्हणाल अयो मिगेल बल कसं नाही क्षत्रिय बल या ब्रह्मबला एदरा तुच्छ म्हणून सांगून दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम म्हण ब्रह्मतेजसाचे बल म्हणून सांगून तेदना उद्गार करता बला संपूर्ण
विचार करता तो खंयचे बल श्रेष्ठ म्हळ्यार री कडेर म्हणटना हांतू महाभारतांत दिनाची जाल्यार रामायणांतो विश्वामित्राल काणींतू रामाक विश्वामित्राल काणी रामाक सांगचे आस पळय तेन्ना ते विश्वामित्राल काणींतू तांतू सांगचे आसा कडेर म्हणटना विश्वामित्रू ते ब्रह्मास्त्र प्रयोग करता ताका पुरे अस्त्र गोतस ब्रह्मास्त्र प्रयोग करतना खाली वशिश्टू ब्रह्मास्त्र एद्र तांगेल हाता आसूचे दंड पळते ब्रह्मदंड ते धरताच की ते ब्रह्मास्त्र त्या ब्रह्मदंडा भितर वचून मेळटा दोन्ही धग 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 उज्जेवचे ब्रह्मास्त्र ब्रह्मदंड त्या ब्रह्मदंडा भितर ब्रह्मास्त्र तेजस चमकलो म्हणटना ताका दिसचे दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेज बलोबलम म्हूण सांगचे ताणें तशी आतां मागीर ताणें बलाबल कळ्ळी न्हू ताका क्षत्रिय बला पशी श्रेष्ठ ब्रह्म बलच म्हणून तसल्या तपस्या बल श्रेष्ठ म्हणून सांगून निश्चय करून सकल संपत समृद्ध जावन आशिल्लें राज्यत्व सकडी वर्जन करता आनी तागेले सर्व सुखोपभोगाक तिलांजली दिले राज्य सोडून येयलो घोर तपस करता मागीर ब्रह्मर्षी जावका म्हणून मागीर तपस्यांत मस्त सकडी ताका बादेवचे आस ताणें मस्त कडेन तपस्या चुकोवस ते ताका जितेंद्रियत्व पावच्या सुमार कळवचे आस जाल्यार तपस्या कोण कितली सिद्धी पावता मागीर त्या तपस्यानच तो ब्रह्मर्षी पट्टय घेता इंद्राल ओट्ट बसचे एक योगूय ताका येता म्हूण सांगून आमकां महाभारतांत मेळटा आतां ब्राह्मणस्य क्षमाशक्ती ही म्हूण सांगून वशिश्टान नंदिनी सांगली न्हय ताका कसलें कारण आसवें म्हूण म्हणटा वशिश्टू निजावन क्षमा गुणाचोची खंयची दारूण सन्निवेशांतूय वशिश्टू क्षमा गुण बरोवन घेतला म्हूण सांगून कशी ताणें सांगिल्ली तशी चल्ला म्हूण म्हणलेलें मुखारसून ಸ್ವಲ್ಪ काणी तो गंधर्व वशिश्टाल विशयांत काणी सांगतरस अर्जुनाक एक पंथा इक्षाक वंशांतो अति पराक्रमी म्हूण सांगून विश्वविख्यात जाला तसलो कल्माशपाद म्हणून राय आशिल्लो तो बेटे करून रानां वचून कितले की सकड प्राण्यो जिंके खडगमृग ह्या परे संहार करून पुरो केल्ले म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ वेळ विश्रांत घेता म्हूण न्हिदलो विश्वामित्र पळयता वशिश्टाल शिष्य तो कल्माशपाद वय बे ताका सूर दुखून आशी कसं म्हळ्यार ह्या कल्माशपादा मिगेल शिष्य करून घेवका तागेल कडेन ह्या गादी कोरका हांगा बारी तान येयला बूक जेल्ला तो विश्रांती करची खंय म्हूण सांगून वतर आसतना कळ्ळें वशिश्टाले मालगड पोतू शक्ती तो येतरस शक्ती वशिश्टाले मालगोड पोतू 100 चेडूं वशिश्टाक शक्ती पळोवन राय सांगतकी म्हाका वाट सोडून ते कडेन राब म्हळ्यार पळय तांणी भूक येयली तेन्ना आमी परिक्षिताल काणींतूय पळयलां राय जालोलो कशी धर्म विसरता म्हणून हांगा तशी सन वाट राना मध्य दुखून गद्द्या मध्य दुखून पुराय येवची न्हय आपण रायो आनी तो गुदेवन राबका वाट सोडून हांव वता म्हूण म्हणलेलो हंकारो कल्माशपाद आयलो तो शक्ती महर्शी तो सुरय वचो हांव बदीन राबया म्हूण म्हणलेलें विवेचना येयन ताका तशी तो कसो करता बस बदीन राब हांव त्या कडेन वता म्हूण म्हणटा तेन्ना शक्ती तशी वशिश्टाल पोतनो जायता सांगतरच तो राया पळय मम पंथा महाराज धर्म एष सनातन राज्ञा सर्वेषु धर्मेषु ध्येय पंथा द्विजातये जायत राया जाल्यार तूं एक आलोचन करी हांव वचे पशी फुडें हांव म्हाका वचपाक सुरवेक तूं वाट दिवका हांव वचे पशी फुडें तूं वचनाची इत्या म्हळ्यार धर्मू सांगता कसं न्हय म्हूण म्हळ्यार ब्राह्मणा सुरवे वाट दिवका क्षत्रियान बदीन रब्बुका म्हूण सांगून आतां तूं म्हाका वाट सोड म्हणून तो सांगता कडेन वो सांगता हांव रायो म्हाका तूं वाट सोड तो सांगता शक्ती तूं म्हाका वाट सोड दोग जन परस्पर वाट सोड कळ्ळें रायाल मनान शक्तील मनान तो हांव विहित मार्गान तुजी धर्म विहित मार्गान तूं वच रायाल मनान तूं कोप कसो म्हळ्यार तो बारी गर्व तागेले म्हाका पेदंबुल्ल इत्यो म्हाका अपमान करता म्हणलेले गर्व तागेले मना आयले कोप येयलो हांव दिना म्हूण कळ्ळें आनी उट्टा म्हूण सांगून पुरजो कडेर हाता आशिल्लें बेतान शक्तीक प्रहार केले शक्तीक जोर कोप येयलो रायास शाप दिल की ताणें हंसी राक्षस वध्यस्मात् राजा पसद तापसम तस्मात् मम अद्य प्रभृति पुरुषादो भविष्यसि मनुष्य पिशिते सक्तः चरिष्यसि महिमी मां गच्छ राजाधमेत्युक्तः शक्तीना वीर्यशक्तीना तूं तुच्छ जावन आशिल्ल राक्षसाल काम ते तपस्वीक हिंस दिवचे फुडें पळय आसल मस्त राक्षस आशिल्ले तपस्वी हिंस दिवचे तूं तशें न्ही तूं क्षत्रीय तूं तपस्वीक रक्षण करता आशिल्लें
आणि कारण नातिले म्हाका हिंस दिला म्हाजी दुखून वची तूं नरमांसाचं भक्षण करच्यो राक्षस ज्या खंय देवो वस म्हूण सांगता आनी नरमांसा खातीर सगळे प्रपंचान तूं भोंव म्हूण पळय हे इतली सान विशय केद्दे व्हडले प्रमाद जाल्ले जाल्यार तितले कजलबे कळबे कडे कल्माश पादाक तागेले शिष्य करून घेवका म्हणलेली इच्छा विश्वामित्राक मस्त दिसार दुखून आशिल्लें न्हय विश्वामित्रा वशिश्ठाल तेदन जोर कोप कळबे शक्ती कनी रायाक जावचे विवाद विश्वामित्र तागेले दिव्य दृश्टीन पळयतरस खंय विवाद जातरस खंय झगडो जातरस थंय धांवलो धांवचे वेळाक शक्तीन शाप सोडलेल रायाल वैरी शाप घालन जाल्ला ताण कल्माश पादाक ते तीक्ष्ण शाप लागून जाल्ले मागीर ताका हो हांव चूक केल्ली म्हूण दिसलें वशिश्ठाक समान तो वशिश्ठ पुत्र म्हगेलो गुरू समान तो गुरुपुत्र ताका प्रहार केले बेत्तान म्हणलेले ज्ञान येयले पश्चातापय जाल्ले जाल्यार विश्वामित्र राखून राबला आनी कसो जाता म्हूण पळोवका कसो जाता म्हूण पळोवन समय येतना म्हाका म्हगेली इच्छा सादसून घेवका म्हूण विश्वामित्र दोग जनाक दिसना नाशी अदृश्य म्हळ्यार तांगेले दोळे दुखून अदृश्य जावन राबून पळयतरस शक्तीन शाप दिल्ले कल्माश पाद ताका प्रसन्न करचे खातीर मस्त दैन्यान अपराध जाल्लो क्षम दी म्हाका तशी शापू नका म्हाका विशाप दी म्हूण सांगून शरणागत जाता त्या वेळाक विश्वामित्र कसो करता रायाले एक मनोभाव बदल जाल्ले चूक आपणाले म्हूण कळ्ळें आनी सलपणान वशिश्ठाल्पूत शक्ती तागेलें मन बदल करून जायता हांव तुका क्षम दिला म्हणल्यार म्हूण दिसलें अशें जेवचें नज हें वयर जोर जेवका म्हूण विश्वामित्राल मनांत वशिश्ठाकय कल्माशपादाकय परस्पर द्वेश जाल्यार वशिश्ठाल क्षमा गण मोड येत नमे आनी कल्माशपादाक शिष्य जावन करून घेवत नमे म्हूण म्हणलेली इच्छा विश्वामित्र कसो करता तागेले सामर्थ्यान एक किंकर म्हणलेले राक्षसाक आपयता आनी ते कल्माशपादाले आंगांत सर्व म्हूण सांगता किंकर विश्वामित्रा लाज्ञेन आनी कल्माशपादाक शक्तील शाप लागूनय जाला नरमांस भक्षक जावका तो सीद तागेल्या आंगांत सर्वलो कल्माशपादाक किंकर राक्षसान आवरत करून घेतले आनी किंकर राक्षस सांगेल तशी कल्माशपादान चलका म्हणटान म्हगेलो हुस्को जाल्लो म्हूण सांगून विश्वामित्र तै दुखून चमकल ते अरण्य सोड मागीर काणी कसो जाल्ली पैचे दिसाक आमी पळोवया आजी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।